शिवसेना ठाकरे गटातील सूरज चव्हाणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। पालिकेला खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप। 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण अटकेत। पद येतात जातात पण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख झाली। लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठं। ठाण्यामधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सुनेत्र पवार राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड तसंच उपाध्यक्ष हरिवंश यांच्या अनुपस्थितीमध्ये राज्यसभेच्या कामकाजाचं संचालन करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 25 फेब्रुवारीला सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीची तारीख बदलली। 28 फेब्रुवारीला होणारी सुनावणी 25 फेब्रुवारीला होणार। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून कामबंद आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 3 करार। राज्यामध्ये जलसंधारणाच्या कामाला गती मिळणार। टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि MRSCA सोबत मृदा आणि जलसंधारण विभागाचा करार। सरकारी कार्यालयामध्ये केवळ मराठीचे बोध। नव्याने आखण्यात आलेलं मराठी भाषा धोरण कार्यान्वित होण्यासाठी पावलं। मंत्रालयापासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयात मराठी बोलणं अनिवार्य। मंत्रालय प्रवेशाचा बट्ट्याबोळ। चेहरा पडताळणीसाठी करण्यात आलेल्या अट्टहासानं कर्मचारी हैराण। सहसचिवांपासून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांची पडताळणी होऊ न शकल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला। अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग मोकळा। 100 दिवसांमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश।